नमस्कार, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावरान एका सजोमध्ये मी पूजा तुमचं स्वागत करते। आज आपण झणझणीत गावरान पद्धतीने बनवलेलं चुलीवरचं मटण सुक्क पातळ बनवायचं आहे। त्याच्यासाठी चूल पेटवली आणि त्याच्यावर पातेलं ठेवले। पातेल्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आणि नंतर हे बघा मटण चिरून घेतले। ह्यामध्ये मीठ आणि हळद टाकले। तेल चांगलं गरम झालं की मग ह्यामध्ये चिरून घेतलेलं मटण टाकूया आणि हे आता हलवून घ्यायचं आहे एका पळीच्या सहाय्याने। मटण सगळं तेलामध्ये मिक्स झाल्यानंतर यावरती एक ताट झाकायचं आहे, म्हणजे मिठाच्या पाण्यावरतीच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तर हे बघा आपल्याला जेवढं सुक्कत मटण करायचं आहे ते काढून घेतले बाजूला आणि या कढईमध्ये मी कांदा आणि टोमॅटो भाजून घेतले, त्यामुळे कढई काळी झाली। ह्यामध्ये 2 चमचा तेल टाकले। नंतर ह्यामध्ये लांबडा चिरलेला कांदा टाकलाय। 2 मध्यम आकाराचा कांदा घेतलेला होता ते टाकून घेतले ते आणि चांगलं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। कांदा चांगला भाजला की मग ह्यामध्ये 1 चमचा गरम मसाला टाकायचा आहे। नंतर ह्यामध्ये आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया आणि एव्हरेस्टचा मटन मसाला टाकून घेतलाय। लागलीच 2 चमचा लाल तिखट पण टाकून घेतले। हे मसाला सगळा तेलामध्ये भाजला की मग ह्यामध्ये शिजवून घेतलेलं मटण टाकूया। ह्यावरतीच कोथिंबीर टाकूया आणि मीठ आपण शिजवताना टाकलेलं होतं, त्यामुळे मीठ काय टाकायची गरज नाही। कोथिंबीर बारीक चिरलेली टाकल्यानंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं। ह्यामध्ये थोडंसं आळणी पाणी पण टाकून घेऊया, म्हणजे कसं सगळा मसाला मटणाला लागेल आणि चांगला एकजीव होईल। याच्यावरती ताट झाकून फक्त मिनिटभर मंद आचेवर ठेवायचं आहे वाफलायला। तर तयार झालेलं आहे आपलं झणझणीत सुक्क मटण। तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।